कमी झालीच कशी आणि झाली तर त्यांचं उत्तर आहे निकषात बसत नाहीत। मग पहिल्यांदा कशी निकषात बसली, मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसली? म्हणजे ऑक्टोबरमध्ये असं कुठला निकष, मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर्स तर म्हणा, पण जलजीवन मिशनची कामाची काय परिस्थिती आहे हे संपूर्ण राज्य बघतंय। त्याच्यात आत्महत्या झाल्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू हे तुमच्या चॅनल्सनी वारंवार दाखवलंय। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि देवाभाऊ आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती, आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे। माझी विनम्र विनंती, ही टॅगलाईन यांच्याच सरकारचं आहे, यही समय है सही समय है। त्यामुळे हीच ती वेळ आहे आणि योग्यच वेळ आहे। सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत, ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत। मी कधी असं झालेलं पाहिले नाही। म्हणजे एकीकडे ह्याच सरकारमधले मंत्री मकरंद आबा पाटील म्हणतात की जानेवारीपासून ह्या महिन्यात सप्टेंबरपर्यंत दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते, दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करते। हा नुसता आरोप नाही आहे माझा, हा डेटा ड्रिव्हन आहे। हे स्टेटमेंट माझं नाही, हे मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये केलेलं स्टेटमेंट आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, अशा एकीकडे समाजातले इतके घटक आत्महत्या करतायत, दुसरीकडे स्कॉलरशिप्स कमी झाल्यात, आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत। म्हणजे आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। भाजपच्या जळगावच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की विरोधकांचं तोंड बंद करायचं त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपमध्ये प्रवेश। ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे। हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, हा काही कुणाच्या मनमर्जीने चालत नाही आणि सगळेच काही ईडी सीबीआयला घाबरत नाही। काही आमच्यासारखे लोक आहेत या देशामध्ये जे आजही लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि ज्या संस्कारात आपण सगळे वाढलोय त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये सत्तेत लोक असलेत पण विरोधकही असला पाहिजे, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात। कोर्टाच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते, त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। एकूणच 5 वर्ष इस्लाम धर्म असेल तर त्याचा सदस्यत्व कलेक्टरांना काही अधिकार होते, त्याबाबत आपल्या पक्षाची काय भूमिका? मला असं वाटतं आम्ही सगळ्या डिटेल ऑर्डरची वाट बघूया, कारण का अजून नक्की काय सरकारने निर्णय घेतलाय किंवा ऑर्डर दिली आहे हे नक्की कुणालाच काही माहिती नाही। आम्ही जेव्हा संसदेचंच हे बिल आलं होतं तेव्हाच आम्ही त्याचा विरोध केला होता आणि पूर्णपणे इंडिया अलायन्सनी पूर्ण ताकदीने, म्हणजे जेव्हा ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्येही खूप भांडणं झाली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।